स्वामींच्या अक्कलकोटात हिंदू, मुस्लिम किंवा उच्च-नीच असा कोणताही भेदभाव नव्हता. एकदा झालं असं की हैदराबादच्या निजामशाहीमध्ये शंकरराव रायबहाद्दूर कार्यरत होते. भौतिक सुखाची कमी नाहीच, ऐश्वर्य संपन्न असं त्यांचं वैभव होतं. एकदा शंकररावांना ब्रह्मसंबंध या आजाराने ग्रासलं. शंकररावांना अन्नपाणी गोड लागत नव्हतं. दृष्ट लागावं असं वैभव असून देखील त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. शंकररावांनी ब्राह्मण भोजन घातलं, दानधर्म केलं, पण तरीही त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. शंकरराव दत्तगुरूंचे परमभक्त. त्यांनी गाणगापूर गाठलं आणि दत्तगुरूंचं दर्शन घेतलं, पण तेथंही त्यांना काही केल्या फरक जाणवेना. शंकररावांना एकदा स्वप्नात दत्तगुरूंचा दृष्टांत झाला. दत्तगुरूंनी शंकररावांना अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाण्याचे सांगितलं. बरेच दिवस शंकररावांना हेच एकच स्वप्न पडत होतं. न राहून शेवटी शंकररावांनी पत्नीला बरोबर घेत अक्कलकोट गाठलं. तेव्हा अक्कलकोटात स्वामी ध्यानस्थ बसले होते. शंकरराव आल्याचं कळताच स्वामी उठले आणि स्मशानभूमीतील एका थडग्यावर डोकं टेकून ते निजले. तेव्हा सेवेकऱ्यांनी शंकररावांना सांगितलं की स्वामींनी तुमच्यावरचं मरण स्वतःवर घेतलं. त्यानंतर स्वामी तेथून उठले आणि शंकररावांना घेऊन जवळच्या दर्ग्यात गेले. अक्कलकोट हे असं ठिकाण आहे जिथे हिंदू मुस्लिम ऐक्यभावाने स्वामींच्या दर्शनास येत असत. शंकररावांना घेऊन स्वामी दर्ग्यात गेले आणि तिथल्या फकीरांना शंकररावांनी जेवू घातलं. शंकरराव तेव्हा मनातून समाधानी झाले. त्यांना झालेल्या ब्रह्मसंबंध आजारावर स्वामींनी कडुनिंबाच्या पाल्याचं औषध दिलं. आता स्वामी वैद्य झाल्यावर कोणता आजार टिकणार होता? स्वामींनी शंकररावांना कडुनिंबाच्या पाल्याचा रस प्यायला दिला. हळूहळू शंकररावांची तब्येत बरी व्हायला लागली. मारुतीच्या मंदिराजवळ एक मठ बांध असं स्वामींनी शंकररावांना सांगितलं. त्यांनी ती आज्ञा मान्य केली. कथेचं तात्पर्य काय? तर श्रीमंत असो किंवा गरीब असो, वाट्याला येणारे भोग कोणालाही चुकले नाही. पण जर तुम्ही तुमच्या गुरूंवर, देवावर श्रद्धा ठेवलीत तर या भोगाची तीव्रता कमी होते, असं स्वामी सांगतात. अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी नवराष्ट्रला फॉलो करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.